नमस्कार मित्रांनो, स्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना ही जानकीला म्हणत असत की शेवटी माझंच नाणं खोटे निघाले. त्या पोरीला सुद्धा काय दोष द्यायचा आणि नाही ऐश्वर्या चुकली नाही असे नाही, ती तर चुकलीच, पण माझ्या पोराने सुद्धा काय दिवे लावलेत. हे सगळं त्या सौमित्राने सुरू केले. तेव्हा जानकी म्हणते की नाही नाना, मी सौमित्र भाऊजींची बाजू घेते असे नाही, पण मी मान्य करते की सौमित्र भाऊजींची सुद्धा चूक होती. ते चुकले, पण त्यावेळीची परिस्थिती ही वेगळी होती. सर्व काही गुंतागुंतीचे होते आणि त्यांनी हे सर्व मुद्दाम नाही केले. मुद्दाम केले ते सयाजीराव आणि ऐश्वर्याने. थंड डोक्याने त्यांनी हा प्लॅन रचला होता आणि हा मुद्दा आपल्याला नजरेआड नाही करता येणार. तेव्हा नाना म्हणतात की दुसरे काय वागतात याच्याशी आपले काय घेणे देणे, पण आपला मुलगा चुकला हे 100 वेळेस माझ्या डोक्यात तर येणारच ना. मग जानकी तूच सांग मला की सौमित्राच्या जागी सारंग असता किंवा ऋषिकेश असता तर तो असा वागला असता का? आणि तो सौमित्र ज्याने स्वतःच्या लग्नाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, सर्वांना त्याने गोत्यात आणले. माझीच चूक झाली, मी त्याच्यावर कुठेतरी संस्कार करण्यासाठी कमी पडलो म्हणून नाना स्वतःला दोष देत असतात. त्यानंतर इकडे सुमित्रा ही ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशला म्हणत असते, यांना वाटत असेल की मी सौमित्रावर चांगले संस्कार केले नाही, पण तसे नाही रे. मी माझ्या 4ही मुलांना एकसारखेच वाढवले, पण जबाबदारीची जी जाणीव तुझ्यात आहे ती त्याच्यामध्ये का नाही हेच मला नाही कळत, म्हणून सुमित्रा रडत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई, अगं तू सगळ्या गोष्टीचा दोष स्वतःला का देते? तेव्हा सुमित्रा म्हणते की तुझे नाना त्याला कधीच केव्हाच माफ नाही करणार, म्हणूनच मला सौमित्राची काळजी वाटते. आणि हे बघ ऋषिकेश, मला माझ्या 4ही मुलांनी कायम सुखात एकत्र राहायला हवे. आणि बघ ना सौमित्राचं हे असं, आणि आपली शर्वरी सुद्धा सारखी भांडते, कायम चिडते, आणि आता सारंगवर तर वीजच कोसळली. सगळं कसं विखुरल्यासारखं झालं म्हणून सौमित्रा आणखीनच रडू लागते. तेव्हा ऋषिकेश सुमित्रा जवळ येतो आणि आई तू काळजी करू नको, मी आहे ना, मी आणीन सर्वांना एकत्र. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो खरंच तू आहे ना, तू आणशील ना सर्वांना एकत्र, कुणाला एकटेला नाही ना पाडणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही. सुमित्रा खूप रडू लागते. तेव्हा ऋषिकेश तिला प्रेमाने मिठीत घेतो आणि समजावतो. त्यानंतर इकडे सारंग सुद्धा जे त्याने ऐश्वर्यासाठी गिफ्ट आणलेले असते ते गिफ्ट जवळ घेतो आणि त्याला ऐश्वर्या बरोबरचे सर्व क्षण ते आठवतात की ऐश्वर्याला ते गिफ्ट किती आवडले होते आणि ते गिफ्ट स्वतःजवळ घेऊन खूप रडत असतो. आणि त्याच वेळेस ऐश्वर्याने सर्वांसमोर सांगितलेले असते की मी सौमित्राला किडनॅप करून आमच्या आउट हाऊसमध्ये डांबून ठेवले होते, कारण मला सौमित्राशी लग्न करायचे होते, या सारंगशी नाही. हे सर्व बोललेले क्षण त्याला आठवतात. तेव्हा तो खूप रडू लागतो. तेवढ्यात ओवी आतमध्ये येते आणि सारंग काकाचे जोरात ओरडते. तेव्हा सारंग लगेच आपले डोळे पुसतो, परंतु ओवी मात्र त्याला रडताना पाहते. तेव्हा ओवी सारंग जवळ येते आणि सारंग काका तू रडतोस का असे विचारते. तेव्हा सारंग म्हणतो की नाही अगं, डोळ्यामध्ये कचरा गेला होता म्हणून पुसत होतो. ओवी म्हणते की सारंग काका मला माहिती आहे की तुला ऐश्वर्या आंटीची आठवण येते ना. हो ना. तेव्हा सारंग लगेच उठतो आणि बाजूला सोफ्यावर जाऊन बसतो. तेव्हा ओवी पुन्हा त्याच्याजवळ येते आणि सारंग काका मला एक गोष्ट खरी सांग की ऐश्वर्या आंटी परत केव्हाही येणार नाही का? ते म्हणत होते की ऐश्वर्या आंटी आता परत केव्हाच येणार नाही. तिने कट्टी घेतली का तुझ्याशी? आजी आणि आजोबांनी तिला परत यायचे नाही असे सांगितले का? तेव्हा सारंग ओवीला जवळ घेतो आणि बाळा हे बघ असे काही नाही, ते एका महत्वाच्या कामासाठी तिच्या घरी गेली. तेव्हा ओवी म्हणते की मग ती तुझ्यावर रुसली का? रुसून गेली का? मग तू तिचा रुसवा काढ, ती येईन घरी परत. तेव्हा सारंग मनात विचार करतो मला माहिती नाही. तर ओवी म्हणते की अरे ती सुद्धा आंटीच आहे ना आणि आपल्या घरातीलच आहे. घरातील माणसं रुसली किंवा रागवली तर घर सोडून थोडे जातात, ती येईलच परत. कट्टी काही कायमची नसते, बट्टी ही होते. तेव्हा सारंग गोड हसतो तर परत विचार करतो की बट्टी खरंच होईल का? आणि त्याच वेळेस बाहेर ऐश्वर्या ही रणदिव्यांच्या घरांसमोर येते आणि तिला सुमित्राने जे काही बोललेले आठवते की अशी धोका देणारी मुलगी आपल्या घरामध्ये नकोय, चालती हो इथून, हे सर्व बोलणे आठवते. आणि सयाजीरावांनी तिला सांगितलेले असते की ज्या गोष्टीसाठी तू त्या घरात गेली होती मग ती गोष्ट तू पूर्ण कर, हे सर्व तिला आठवते. आणि ऐश्वर्या म्हणते की येस डॅडा, या घराची तर मी राखच करणार. या घरातून मला बेइज्जत करून घराच्या बाहेर काढले, मग मी सुद्धा जानकी आणि ऋषिकेशला तसेच अगदी बेइज्जत करून घराच्या बाहेर काढणारच. हा या ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटलाचा शब्द आहे. तर आतमध्ये जानकी सर्वांना जेवायला वाढत असते आणि सारंग येतो आणि नानांना म्हणतो की मला आज भूक नाही. तर नाना म्हणतात की सारंग अरे असे उपाशी नाही राहायचे, आणि जानकीला त्याला वाढवायला सांगतात. तर सारंग जेवायला बसतो आणि जानकी सर्वांना वाढते आणि त्याच वेळेस ऐश्वर्या ही पायरी चढून वर येते.
तर इकडे आतमध्ये सर्वजण अगदी दुःखी चेहरे करून बसलेले असतात. तर नाना म्हणतात की काय काय झाले, सर्वजण असे दुखवटा असल्यासारखे चेहरे करून का बसलात, उलट आपल्या घरावरील अमंगळ टळले हे लक्षात घ्या. आणि नाना हे जानकीला म्हणतात की सर्वांना वाढ, आणि सारंगला आणि सर्वांना म्हणतात की अगदी पोटभर जेवायचे. तेव्हा नाना सर्वांना म्हणतात की आता जेवायला सुरुवात करा. आणि त्याच वेळेस ऐश्वर्या दरवाजामध्ये येते. सर्वजण हे घास घेणार तर लगेच ऐश्वर्या घराची बेल वाजवते. तर नाना विचार करतात की यावेळेस मात्र कोण आले असेल. तेव्हा सारंग लगेच उठतो, मी बघतो असे बोलून सारंग दरवाजा उघडतो. तर ऐश्वर्या असते. ऐश्वर्याला बघून सारंगला तर धक्काच बसतो. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही, तर लगेच सर्वांना समजते आणि सर्वजण लगेच जेवणाच्या ताटावरून उठून दरवाजात येतात. ऐश्वर्याला बघून नानांना तर खूपच राग येतो आणि नाना म्हणतात की काय तू परत आली, इतके सर्व करून सुद्धा परत यायची तुझी हिंमतच कशी झाली ग. तेव्हा सुमित्रा सुद्धा रागाने म्हणते की जो काही तुला सत्यानाश करायचा होता तो झाला ना करून, मग आता काय राहिले, कशाला तू परत येथे आलीस, मन भरले नाही का तुझ्या, अजून काय हवं तुला, कशासाठी तू परत आलीस ग. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा नाटक करून हात जोडते आणि आई मी माफी मागायला आले हो, खरंच मी चुकले, खूप मोठी चूक झाली, पण मी प्रामाणिकपणे सांगते की सौमित्राने मला खूप मोठा दगा दिला म्हणून मी खूप दुखावले गेले होते, पण माझे सौमित्रावर प्रेम नव्हते, माझा इगो, माझा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला म्हणून मी खूप दुखावले गेले होते. मी माझ्या डॅडासारखी भडक डोक्याची आहे म्हणून रागाच्या भरात माझ्याकडून हे सर्व घडले आणि मला माहिती आहे की खरंच मी खूप मोठी चूक केली, पण हे सगळे झाल्यानंतर मला माझी चूक माझ्या लक्षात आली म्हणून मी माझ्या घरामध्ये परत आले. म्हणून ऐश्वर्या घरामध्ये पाऊल ठेवायला लागते. तर लगेच नाना म्हणतात की थांब, या घरामध्ये पाऊल टाकू नकोस, तुझ्या या अशाच नाटकाला मागे एकदा आम्ही भुललो होतो, पण आता नाही भुलणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बरोबर आहे नाना तुमचे, कारण या घरामध्ये पाऊल ठेवण्याचा हक्क तर मी गमावूनच बसले. मला आठवते की जानकी वहिनी जेव्हा माझ्या हाताला धरून या घरामध्ये मला घेऊन आल्या होत्या तेव्हा त्या मला म्हटल्या होत्या की लक्ष्मीच्या पावलांनी, चांगल्या विचारांनी घरामध्ये ये, तेव्हा मला ते सर्व आठवते. मग मी आता तुम्हाला सांगते की आता मी तुम्हाला जे काही सांगते त्यावर तुमचा विश्वास नाही बसणार, पण मी खरंच खोटे नाही सांगत. मी त्यानंतर हाच विचार केला होता आता यापुढे सारंगच माझ्या नशिबात आहे म्हणून. मग मी त्यांची बायको म्हणून त्यांच्याशी सर्व गोष्टी जुळून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि हळूहळू मी तसा प्रयत्न सुद्धा करायला सुरुवात केली होती. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर सारंग समोरच आहे, त्याला विचारा मी त्यांना कधी खोटे वागवले का. पण मला कुठे माहिती होते की ज्या चुका मी अगोदर केल्या त्या अशा पद्धतीने माझ्या समोर येतील त्या, आणि मला माझ्याच घरातून बाहेर जावे लागेल. म्हणून मी तुमची सर्वांची माफी मागायला आले. या ज्या काही चुका केल्या ना मी, त्या गोष्टीचा मला खरंच खूप पश्चाताप होतो. म्हणून ऐश्वर्या सर्वांसमोर पुन्हा हात जोडून माफी मागत असते. प्लीज मला माफ करा आणि मोठ्या मनाने मला परत घरात घ्या, मला माझ्या घरामध्ये यायचे. आणि सर्वांसमोर ती माफी मागू लागते. तर नाना म्हणतात की अगोदर जाणून बुजून मुद्दाम ती चूक करायची आणि मग माफी मागायची असे झाले तुझे. आणि हे बघ, तुला अगोदर पश्चाताप झाला असता तर या अगोदरच तू माफी मागून मोकळी झाली असती. भले आमच्या जवळ नाही, परंतु सारंग जवळ सुद्धा तू तुझ्या गुन्ह्याची कबुली दिली असती. सौमित्रकडून भिंग फुटल्यानंतर आता तुला जाग आली आणि माफी मागायला लागली का. मग सांग ना, कोण तुझ्यावर विश्वास ठेवेल. नाही, या घरामध्ये तुला माफी सुद्धा नाही आणि थारा सुद्धा नाही, तू चालती हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, मी सुद्धा रणदिव्यांची सूनच आहे. जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही, जोपर्यंत घरात घेत नाही, तोपर्यंत मी इथेच बाहेर बसून राहणार. तेव्हा सुमित्रा म्हणते की ज्या फक्त तोंडकप्पा आहेत आणि राहा बसून, परंतु तू कितीही बसून राहिली तरी आमच्या काळजाला मात्र पाझर नाही फुटणार. तुझ्या या ढोंगीपणाला आम्ही एकदा फसलो होतो, परंतु आता नाही फसणार. एक गोष्ट लक्षात ठेव की रणदिवे जितके प्रेमळ सुद्धा आहे तितके कठोर सुद्धा आहे. आणि सुमित्रा ही ऐश्वर्याच्या तोंडावर दरवाजा लावून घेते आणि सर्वांना म्हणते की चला आता जेवायला. सारंग मात्र हे सर्व बघतच असतो. तेव्हा जानकी आणि सुमित्रा म्हणते की सारंग चला जेवायला. तेव्हा सर्वजण जेवणाच्या ताटावर येऊन बसतात. तर ऋषिकेश सारंगला धरून जेवायला घेऊन येतो. सारंगची ती अवस्था बघून सुमित्राला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि सर्वजण कसं तरी हे घास घेतात एकमेकांकडे बघत. त्यानंतर इकडे कावेरी ही सयाजी पाटलांना वाढते आणि जेवून घ्या असे म्हणते. तर सयाजीराव म्हणतो की काय म्हटलात, जेवून घ्या, लाज नाही वाटत का हे सर्व बोलायला. आमच्या दुश्मनाला तुम्ही फितूर झालात, बट्ट्या बोळ करून ठेवला सर्व, आणि तुमच्याच मुळे त्या ऋषिकेशने माझा इतका पान उतारा केला आणि जेवायला सांगते की त्यापेक्षा मी विष पिन घेऊन जा तुझे ते जेवण. माझ्याकडे काय बघत उभा राहिला, जा त्याची फूस आहे ना त्याच्याच ओंजळीने पाणी प्या.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सयाजीराव तुमच्या हातचे जेवण काय पण पाणी सुद्धा पिणार नाही आणि रागाने निघून जातो. तर कावेरीला खूप वाईट वाटते आणि ती खूप रडत असते. त्यानंतर ऐश्वर्या ही घराच्या बाहेर असते आणि विचार करत असते की दार तर यांनी लावून घेतले, पण या किल्ल्याला मी नक्की खिंडार पाडणारच, काहीतरी दारुगोळा नक्की मिळेलच आणि वाट बघून थकते. तो मार्ग मिळेपर्यंत मला किती वेळेस पश्चाताप आणि माफीचं मला नाटक करावे लागणार माहिती नाही. पोटात तर खूप भूक सुद्धा लागली, थंडी पण वाजते, मग आता मी काय करू शकते. तेव्हा ऐश्वर्या आणखीन नाटक करू लागते, कारण तिला समजलेले असते की सारंग तिला खिडकीतून हे सर्व बघतो. मग आजी तर म्हटली होती की खरा माझा हा दारुगोळा हाच आहे आणि नक्की हाच मला मदत करू शकतो, मग मला त्यासाठी आणखीन नाटक मात्र सुरू ठेवावेच लागेल. म्हणून ऐश्वर्या आणखीन थंडी वाजण्याचे नाटक करून खूप झोप आल्याचे सुद्धा नाटक करत असते. सारंग तिला अगदी कासावीस होऊन डोकावून बघत असतो आणि तेवढ्यात जानकी ही पाणी घेऊन आतमध्ये जात असते, तर तिचे सारंगकडे लक्ष जाते. ऐश्वर्या मात्र नाटक सुरूच ठेवत असते. तर जानकी हे सर्व बघून बाजूला थोडीशी लपते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आजीही आलेली असते आणि आजीही सर्वांसमोर सुमित्राला म्हणत असते की काय ग, तू सुनेला बाहेर काढलेस. तर सुमित्रा म्हणत असते की हो, ती अजिबात न शोभणारी वागली. तेव्हा आजी म्हणते की जर जानकीच्या हातून ती चूक झाली असती तर तुम्ही असेच वागला असतात का. तेव्हा ऐश्वर्या दरवाजातून हे सर्व बघत असते. तर आजी म्हणते की आपण अशा वेळी जो निर्णय घेतो तो कुटुंब कलशाचा निर्णय घेऊ, म्हणून सर्वजण ऐश्वर्याला घरात घ्यायचे की नाही ह्या चिठ्ठ्या टाकतात. तर त्या 6 चिठ्ठ्या झालेल्या असतात. मग नाना म्हणतात की 2 चिठ्ठ्या अशा आहे, 2 मत ही बाजूने आणि 2 मत ही विरोधात झालेली आहेत. मग आता 5वी चिठ्ठी वाचतो. तेव्हा आता 5व्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय असणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.